नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. प्रभाग अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नगरसेवक संतापले. संतप्त नगरसेवकांनी ठोकले प्रभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे. पावसाने दडी मारल्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले. भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. सोनसाखळी चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ. सोनसाखळी चोरांना मोक्का न लावण्याचा न्यायालयाचा निर्णय. आणि एक विलन चित्रपटाने गाठली 100 करोड रुपयांची हॅट्रिक. एकता कपूरच्या बंगल्यामध्ये सक्सेस पार्टीचं आयोजन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. प्रभाग अधिकाऱ्यांच्या मनमानी पद्धतीमुळे चाललेल्या कारभाराविरोधात संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी थेट त्यांच्या कार्यालयाला टाळा ठोकल्यानं महानगरपालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. पाहूयात त्याविषयीचं हे वृत्त. सुमारे 6 महिन्यांपूर्वीच प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे याला लाच घेताना लाचलुचपत विभागानं अटक केली होती. त्यानंतर अनिल लाड यांना प्रभारी म्हणून ब प्रभाग अधिकार पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र लाड हे दिलेले काम करण्यापेक्षा इतर मलिदा मिळवणाऱ्या कामांकडेच अधिक लक्ष देत असल्याचं समोर आलंय. तसेच कार्यालयीन वेळेपेक्षा नेहमीच उशिराने येण्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबून राहत होती. वेळापत्रक आणि ओळखपत्रांसंदर्भात महापालिका आयुक्तांनी परिपत्रके काढली असतानाही या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून त्याला केराची टोपली दाखवण्यात येते आहे. आता गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरलाय. त्यामुळे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आणि त्यामध्ये काही नुकसान ओढवल्यास त्याची जबाबदारी अनिल लाड घेणार का, असा सवालही या नगरसेवकांनी उपस्थित केलाय. त्यामुळे प्रशासनानं या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी द्या अशी मागणी या नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. आणि काल आयुक्तांना त्याचा आम्ही इशारा दिला होता की तुम्ही जर हा अधिकारी कायमस्वरूपी या ठिकाणी प्रभारी अधिकारी पाठवले जातात. सर्वात जास्त उत्पन्नाचा स्रोत आमचा ब प्रभाग क्षेत्रात आहे. 65 कोटी 165 कोटीपैकी 65 कोटी फक्त प्रभाग क्षेत्र देतं आमचं. आणि एवढं असताना अशा अधिकारी जे कामच करत नाही, कामचुकार अधिकारी आहेत, त्या अशा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ठेवून आयुक्तांनी काय मिळवलंय म्हणून आयुक्तांना आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही टाळा लावणार आणि आयुक्तांनी तातडीने त्या ठिकाणी आम्हाला सक्षम अधिकारी द्यावा. सर्वपक्षीय नगरसेवकांनी हे कार्यालय बंद केलं असलं तरी काँग्रेसचे गटनेते सचिन पोटे यांनी मात्र या आंदोलनाबाबत आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलंय. तसेच शिवसेनेची सत्ता असताना हे आंदोलन करावं लागत असल्याबाबत आश्चर्यही व्यक्त केलंय. मी गेलो नाही, कारण सर्वपक्षीय आंदोलन हे होतं असं माझी माहिती नाही. आणि मला दुर्दैवाने सांगायचं वाटतं की या महापालिकेमध्ये गेल्या 15 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. महापौर त्यांचा आहे, उपमहापौर त्यांचा आहे. आणि सत्तेमध्ये असून शिवसेनेच्या गटनेत्यांना आंदोलन करायची वेळ येते, याचा अर्थ ते किती सक्षम आहेत याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. दरम्यान बिगारी कामगारालाही जर काम नाही केलं तर पगार न देणारी ही पालिका असे ऐतोबा पालिकेत कसे पोचते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. कल्याणहून सचिन सागरे, महाराष्ट्र टीव्ही. पावसाने दडी मारल्यामुळे आता मुंबईसह ठाण्यामध्येही भाज्यांचे भाव गगनाला भिडलेत. यंदा पाऊस न पडल्यानं सर्वच भाज्या महाग झाल्यात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसलीय. पाहूयात कोणकोणत्या भाज्या महाग झाल्यात त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून. टोमॅटो 80 ते 90 रुपये किलो, हिरवा वाटाणा 120 रुपये किलो, कोबी 70 रुपये किलो, वांगी 60 रुपये किलो, कोथिंबीर जुडी 80 रुपये किलो, फ्लॉवर 80 रुपये किलो, भेंडी 80 रुपये किलो आणि फरस भी 120 रुपये किलो. बारिश के लिए और ट्रांसपोर्ट का कुछ होएगा, पेट्रोल का भाव सब बढ़ गए हैं, उसके लिए थोड़ा सरकार ध्यान देगी तो कम रहेगा, तो लेडीज लोग को अच्छा रहेगा. शेतकरी उपजवतात, होलसेलवाले घेतात, काय भाव आम्हाला कल्पना त्यांनी काय. तर पेपरमध्ये वाचतो आम्ही की आजच्या टाइम्समध्ये दिलं आहे की 60 ते 80 रुपयेपर्यंत टमाटो झाले. तर साधारण माणूस कसाच जगणार हो त्या मागेच्या. सरकारने काय ते पाऊल शोधायला पाहिजे, बरोबर. आळा घातला पाहिजे. ॲक्च्युली पावसाने सर्वांना रडवलेलं आहे, परंतु पावसाचं नियोजन जर व्यवस्थित केलं नसतं ना आपल्या म्हणजे महाराष्ट्र जिल्ह्याने किंवा शासनाने जर विचार केला असता
योग्य प्रमाणामध्ये तुम्ही पाणी साठवण्यासाठी योग्य पर्याय केले असते तर आज ही वेळ आली नसते महाराष्ट्रावरती. आज जागोजागी पाहताय तुम्ही प्यायला पाणी नाहीये, पण बिल्डर लोक स्विमिंग टँक बांधतात सोसायट्यांमध्ये. हे तुम्ही प्रकार बंद करा. कल्याण, नाशिक, कल्याणच्या पुढे गेलात की नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यामध्ये प्रचंड पाण्याची टंचाई आहे. मुंबईतील गोरेगाव पश्चिमेला एका व्यापारी निवासी संकुलाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. पाहुयात याविषयीचे वृत्त. गोरेगाव पश्चिमेला स्टेशन रोडवर प्रसाद नावाच्या शॉपिंग सेंटरचा स्लॅब मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास अचानक कोसळला. अग्निशामक दल आणि पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेचच ढिगारे उपसण्याचे काम सुरू केले. या ढिगाऱ्याखालून 9 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झालाय. गोरेगाव रेल्वे स्टेशनच्या समोर पश्चिम बाजूला जे काकाजी लेन आहे, या इथे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या समोरची जे गॅलरी आहे, या गॅलरीचा काही भाग हा कोसळलेला आहे. त्याखाली आत्तापर्यंतच्या ज्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एकूण 8 लोक जे आहेत, 9 लोक एकूण हे आतमध्ये सापडलेले होते. या 9 लोकांपैकी जे 9 लोक हॉस्पिटलला नेले होते त्यापैकी 2 लोकांना मृत घोषित केलेलं आहे. अजून रेस्क्यू ऑपरेशन आणि तो मलबा काढण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी महानगरपालिका, त्याचप्रमाणे अग्निशमन दल आणि पोलीस यांचे संयुक्तरित्या मदत कार्य चालू आहे. उर्वरित 8 जणांची सुटका करण्यात आली असून त्यांना सिद्धार्थ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ढिगारे उपसण्याचे काम सुरू असून त्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भामध्ये अजून मलबा उचलण्याचं काम चालू आहे. अजून तशी तर अजून काय माहिती नाहीये, परंतु मलबा उचलल्यानंतर लक्षात येईल. अशा प्रकारे अचानक स्लॅब कोसळण्याच्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती प्रसारण सेवा, महाराष्ट्र टीव्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स, गांधी इन पीस, फुले आंबेडकर अध्यासन, बुद्धिस्ट स्टडीज यांसाठी अनेक अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाने गाजावाजा करून सुरू केलेत. परंतु या अभ्यासक्रमासाठी जागा पुरेशी उपलब्ध करून देण्याऐवजी विद्यापीठाने एक खासगी संस्थेला कलिना कॅम्पसमधील राजीव गांधी सेंटरची अर्धी इमारत आंदण दिली आहे. अशा खासगी संस्थांसाठी जागा मिळत असताना महामानवांसाठी मात्र विद्यापीठाकडे जागा नसल्याची खंत विद्यापीठ क्षेत्रात व्यक्त होते. सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा या तालुक्यात नागपंचमीच्या दिवशी जिवंत नाग पकडून त्यांची पूजा करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. तसंच राज्य सरकारला या संदर्भात लोकांमधील जनजागृती करण्यासाठी आणि जिवंत नागांच्या पूजेवर असलेल्या बंदी संदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे आदेशही हायकोर्टाने दिलेत. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. सोन्याचा भाव 120 रुपयांनी कमी होऊन 28,330 रुपये प्रति 10 ग्राम इतका झालाय. त्याचबरोबर औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून चांगली मागणी न मिळाल्यानं चांदीचा भावही 350 रुपयांनी खाली येऊन 45,250 रुपये प्रति किलोवर येऊन ठेपलाय. त्यामुळे सोन्या चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. आता वेळ झाली एका ब्रेकची. पुन्हा भेटूयात ब्रेक नंतर. आमचा दावा नाही सुपरफास्ट असण्याचा. आम्ही म्हणणार नाही फक्त आमच्याच बातम्या पहा. आम्हाला खात्री आहे तुम्ही जागे आहात, उघड्या डोळ्याने नीट पाहताय. आमचा विश्वास आहे तुम्ही अचूक निवड करताय. महाराष्ट्राची नस, महाराष्ट्राची गरज. महाराष्ट्राच्या वेदना, महाराष्ट्राच्या अपेक्षा. महाराष्ट्राचा थाट, महाराष्ट्राची बित्तंबार. आम्ही आहोत त्याच्यासोबत, आम्ही आहोत आपल्यासोबत.
तुमच्या हिताचं, तुमच्या मताचं महाराष्ट्र टीव्ही. ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिकरित्या परिपूर्ण असं पुणे. यशवंतराव चव्हाणांची जन्मभूमी आणि कर्मभूमी, 7 ताऱ्यांचे नैसर्गिक रूप लाभलेले सातारा. आशियातील पहिला साखर कारखाना आणि चादरींसाठी प्रसिद्ध असणारं सोलापूर. शाहू महाराजांची कर्मभूमी, मल्लांची भूमी आणि कलानगरी म्हणून प्रसिद्ध कोल्हापूर. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं वसंतदादा पाटलांचा जिल्हा सांगली. महाराष्ट्रात सामील होण्यासाठी 50 वर्षाहून जास्त काळ सतत चळवळ करणारा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा भाग बेळगाव. या सधन पश्चिम महाराष्ट्राचा आपण मागोवा घेणार आहोत आपल्या महाराष्ट्र टीव्ही या वाहिनीवर लवकरच. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्तेची हेळसांड सुरू असताना शहरातील मोक्याच्या जागी असलेल्या हिरानंदानी मेडोज येथील सुमारे 3.25 एकर भूखंडातील हरित उद्यानावर एका विकासकाने ठाण मांडल्याचं समोर आले. पाहूयात काय आहे हा सगळा प्रकार. ठाण्यातील पोखरण रोड नंबर 1 च्या जवळ असलेल्या पूर्वाश्रमीच्या WJ फोर्स कंपनीच्या जागेत 2003 ते 2007 या विकास प्रस्तावानुसार हिरानंदानी मोडज हे भव्य रहिवासी संकुल उभारण्यात आलं होतं. मंजूर विकास आराखड्यानुसार शहराचा विकास होण्यासाठी काही भूखंड आरक्षित ठेवण्यात आला होता. यातील एका भूखंडावर नाट्यगृह उभारले असून दुसऱ्या 3.25 एकर भूखंडावर हरित उद्यान साकारण्यात आलं होतं. हे उद्यान पालिकेतर्फे उभारण्यात आलं असून यावर मात्र हिरानंदानीचा विकासक ठाण मांडून बसलाय. यामुळे मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी उद्यान नसल्यानं तिथल्या स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कुठे जागा आहेत तिथं देत नाहीयेत बिल्डर लोक. त्यांनी आपापले गार्डन लावून ठेवलेत. त्यांनी तर आपापले गार्डन तर जाऊन दे तिकडे वृद्ध माणसांना चालायला देत नाहीत, काही देत नाहीत तिकडे. आणि गार्डनमध्ये असा त्रास होतो की आम्हाला इथे यायला द्यायला देत नाही आहेत, वॉचमॅन देत नाही आहेत. इकडचे जे हिरानंदानीचे जे बाकीचे जे गार्डन आहेत जे महानगरपालिकेचे आहेत तिकडे पण आम्हाला जायला भेटत नाही आहे. आणि आम्हाला माहितीच नसतं की महानगरपालिकेचे गार्डन कुठे आहेत, कारण त्यांचा बोर्ड नसतो ते. आणि तिकडे हिरानंदानी स्वतःनी त्याचे वॉचमॅन ठेवलेले आहेत जे सांगतात की तुम्ही गार्डनमध्ये यायचं नाही. 2 ग्राउंड आहेत आमच्या इथे हिरानंदानीमध्ये. इकडे पुढे एक आहे आणि इथे एक ग्राउंड आहे. वॉचमॅन लोक सोडत नाही आम्हाला खेळायला. प्रॉब्लेम भरपूर येतो. आमचे लहान भाऊ असले इथे वगैरे मित्र छोटे छोटे त्यांना रस्त्यावर खेळावं लागतं, इथे ग्राउंडवरती सोडत नाही. त्याचप्रमाणे माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीमध्ये 7-12 उतार्यावर ही जागा ठाणे महापालिकेचीच असल्याची नोंद आहे. याबद्दल ठाणे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनीही याबाबत अधिक माहिती दिली आहे. आणि मी स्वतः त्या भूखंडाबाबतीत महापालिका आयुक्तांना सुमारे 6 महिन्यापूर्वी एक पत्र लिहून दिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये त्या महापालिकेच्या असलेल्या भूखंडाचा वापर सर्वसामान्य लोकांकरता उद्यान म्हणून विकसित करून करावा अशा प्रकारचं ते पत्र आहे. तर दुसरीकडे ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी सदर ठिकाणी जाऊन दोषींवर योग्य प्रकारची कारवाई करण्याचं आश्वासन ठाणेकरांना दिलंय. अशा प्रकारची मला प्रशासनाकडून माहिती आता आपण मला माहिती दिलेली आहे. जर असं त्याच्यात तथ्य असेल तर त्याच्यात ताबडतोब प्रशासनाला सांगून आयुक्तांना आणि मी स्वतः व्हिजिट करून जर अशा प्रकारच्या कॉर्पोरेशनच्या गार्डनमध्ये जर तिथे कुठलेही विकासाचे लोक जाऊन देत नसेल तर ते चुकीचं आहे आणि ताबडतोब त्याच्यावर कारवाई केल्याचे आदेश देण्यात येतील.
मात्र पालिकेच्या या दुर्लक्षीपणामुळे सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे पालिकेचे विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते पब्लिक गार्डन आहे, पण तरीही जसं काही झालं असेल तर त्याची आपण चौकशी करू, नियमाप्रमाणे कारवाई करू. परंतु सद्यस्थितीमध्ये ते गार्डन हे सर्वांसाठी खुलं आहे. त्याच्यामुळे ते गार्डन ही सार्वजनिक मालकी आहे, ते हिरानंदांची मालकी आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. हा संपूर्ण प्रकार हा गाव करेल ते राव काय करेल या म्हणीप्रमाणे झाला असून एकटा बिल्डर संपूर्ण ठाणेकरांना वेठीस धरू पाहतोय. त्यामुळे पालिका प्रशासनानं यावर लवकरात लवकर कारवाई करून ठाणेकर मुलांना लवकर हे उद्यान फुटबॉल खेळासाठी खुलं करून द्यावं अशी आस ही मुलं करतायत. ठाण्याहून निकेश शार्दूल, महाराष्ट्र टीव्ही. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विश्रांती घेणाऱ्या पावसानं पुन्हा एकदा रौद्ररूप धारण करून मुंबईसह इतर शहरांनाही झोडपून काढलंय. दरम्यान कांदिवलीच्या समतानगर पोलीस स्थानकापासून ते दिंडोशीपर्यंत सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागलंय. त्याचबरोबर रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यांमुळे ही कोंडी झाली असल्याचं दिसून येतंय. सोनसाखळी चोरांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. मात्र अद्यापही या सोनसाखळी चोरांना लगाम लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. त्यातच न्यायालयानं एक वेगळाच निर्णय घेऊन चोरांना मोकाट सोडलंय. पाहूयात काय आहे हे वृत्त. रोज कुठे ना कुठे सोन साखळी चोरीची घटना ऐकायला मिळते. अशा सोन साखळी चोरांना पकडण्यात कधी पोलिसांना यश येतं तर कधी हे चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळतात. पोलिसांच्या या अथक प्रयत्नांना यश आल्यानंतर या चोरांवर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. सोन साखळी चोरांना किमान 2 वर्ष तुरुंगात डांबलं तरच अशा गुन्ह्यांना आळा बसू शकतो. यावर उपाययोजना म्हणून सरकारनं संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मोक्का हा नवीन कायदा अस्तित्वात आणला होता. या कायद्यामुळे तरी चोरांच्या प्रमाणात घट होईल अशी आशा होती. परंतु ही आशा ही फक्त आशाच राहणार आहे. कारण अलीकडेच एका सोन साखळी प्रकरणातील चोरांना मोक्का लावता येणार नाही असा निर्णय न्यायालयानं घेतलाय. न्यायालयानं दिलेल्या या निर्णयामुळे या चोरांना अजून रान मोकळं झालंय. त्यामुळे अशा या चोरांना आता रोखायचं कसं असा प्रश्न पोलिसांना पडलाय. न्यायालयानं घेतलेल्या या निर्णयामुळे सोन साखळी चोरीच्या घटना अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच आपली जबाबदारी घेणं गरजेचं झालंय. माहिती प्रसारण सेवा, महाराष्ट्र टीव्ही. आता वेळ झाली एका ब्रेकची. पुन्हा भेटूयात ब्रेक नंतर. आमचा दावा नाही सुपरफास्ट असण्याचा. आम्ही म्हणणार नाही फक्त आमच्याच बातम्या पहा. आम्हाला खात्री आहे तुम्ही जागे आहात, उघड्या डोळ्याने नीट पाहताय. आमचा विश्वास आहे तुम्ही अचूक निवड करताय. महाराष्ट्राची नस, महाराष्ट्राची गरज. महाराष्ट्राच्या वेदना, महाराष्ट्राच्या अपेक्षा. महाराष्ट्राचा थाट, महाराष्ट्राची बित्तंबार. आम्ही आहोत त्याच्यासोबत, आम्ही आहोत आपल्यासोबत. तुमच्या हिताचं, तुमच्या मताचं. महाराष्ट्र टीव्ही. ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक
आणि शैक्षणिकरित्या परिपूर्ण असं पुणे. यशवंतराव चव्हाणांची जन्मभूमी आणि कर्मभूमी, 7 ताऱ्यांचे नैसर्गिक रूप लाभलेले सातारा. आशियातील पहिला साखर कारखाना आणि चादरींसाठी प्रसिद्ध असणारं सोलापूर. शाहू महाराजांची कर्मभूमी, मल्लांची भूमी आणि कलानगरी म्हणून प्रसिद्ध कोल्हापूर. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं वसंतदादा पाटलांचा जिल्हा सांगली. महाराष्ट्रात सामील होण्यासाठी 50 वर्षाहून जास्त काळ सतत चळवळ करणारा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा भाग बेळगाव. या सधन पश्चिम महाराष्ट्राचा आपण मागोवा घेणार आहोत आपल्या महाराष्ट्र टीव्ही या वाहिनीवर लवकरच. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई इथल्या विलेपार्ले परिसरात असलेल्या ऑर्चिड हॉटेलमध्ये दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या लय भारी या चित्रपटाची यशस्वी पार्टी साजरी करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि लय भारी चित्रपटाचा मुख्य अभिनेता रितेश देशमुख याच्यासह चित्रपटातील अधिक कलाकारांनी या पार्टीत आपली उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमादरम्यान रितेशने आपल्या चित्रपटाच्या काही गमती जमती सांगितल्यात. रामोजी फिल्म सिटीमध्ये शूट करत होतो आणि ते जय होची शूटिंग करत होते. लॉबीमध्ये भेटले, म्हणाले भाऊ व्हॉट्स हॅपनिंग. मी म्हणलं आय एम शूटिंग. व्हॉट इज शूटिंग फॉर. मी म्हणलं लय भारी. तर मराठी फिल्म. म्हणलं हो, मेरे को एक सीन मिलेगा क्या. म्हणजे सीन अभी कहाँ, एक सीन दो ना मुझे सीन करना है. तर मी म्हणालो आता चित्रपट संपायला आला तर ह्यांचा सीन कुठे कसा आणायचा. मैं निशी से पूछता हूँ. हाँ पूछो पूछो प्लीज. त्या निशीला विचारलं की बाबा सीनचं काय करायचं. निशी म्हणले आता हा सीन कुठे टाकायचा. जिमला गेलो संध्याकाळी. अरे सीन का कुछ हुआ क्या. मी म्हणलं हाँ सोच रहे कल बात कर. दुसऱ्या दिवशी जिमला गेलो. यार सीन का कुछ हुआ क्या. मतलब हाँ हो रहा है. निशी म्हणलं काय. मी पण विचार करतोय. तिसऱ्या दिवशी मी जिमलाच गेलो नाही. मग चौथ्या दिवशी निशी म्हणाले की असाच एक सीन आहे आपण करू शकतो. आणि मग ठरलं, सलमानशी भेटलो, सीन सांगितला. मग त्यातले बरेचसे इनपुट्स हे सलमानचे स्वतःचे आहेत. म्हणजे त्यांच्या जे पर्सनल लाईफचे जे इनपुट्स आहेत ते त्यांचे स्वतःचेच आहेत. ते आम्ही ॲडॅप्ट केले ह्या सीनमध्ये आणि एक चांगला सीन झाला. मी ऑडियन्समध्ये पाहिला तो सीन. प्रचंड शिट्ट्या टाळ्यांमध्ये तो सीन कुणालाही ऐकू आला नाही. तर ज्यांना तो सीन नक्की नीट पाहायचा असेल त्यांनी पुढच्या आठवड्यात परत जाऊन आरामात पाहावा. नुकताच प्रदर्शित झालेला एक विलन हा चित्रपट 100 करोड क्लबमध्ये सामील झालाय. याविषयी सक्सेस पार्टीचं आयोजन एकता कपूरच्या जुहू इथल्या कृष्णा बंगल्यावरती करण्यात आलं होतं. पाहूयात त्याविषयीचं हे वृत्त. सांताक्रूज इथल्या ग्रँड हायट हॉटेलमध्ये IIJW या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्वेलरी विषयक फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम सलग 5 दिवस होणार आहे. यामध्ये अनेक नामवंत कंपन्या सहभागी झाल्या असून आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस होता. यावेळी रवीना टंडन, श्रद्धा कपूर, रिचा चड्डा आदी बॉलिवूड तारकांनी ज्वेलरी परिधान करून रॅम्प वॉक केलाय. पाहूयात त्याविषयीची ही काही दृश्य.
शेवटी पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर। प्रभाग अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नगरसेवक संतापले। संतप्त नगरसेवकांनी ठोकले प्रभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे। पावसानं दडी मारल्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले। भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। सोनसाखळी चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ। सोनसाखळी चोरांना मोक्का न लावण्याचा न्यायालयाचा निर्णय। आणि एक विलन चित्रपटाने घातली 100 करोड रुपयांची हॅट्रिक। एकता कपूरच्या बंगल्यामध्ये सक्सेस पार्टीचं आयोजन। बातमीपत्रात आता वेळ झालीये हितेच थांबायची। तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र टीव्ही, तुमच्या हिताचं तुमच्या मताचं।